भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहु रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की रंगा येवो श्रीरंगे 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 माझे कृष्णाई काना रंगा हो दे रंगे रंगा हो श्री संताची माथा चरणावरी
सर्वगमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महंता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अतिशय गोड असा आजच्या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा भक्ती भक्त आणि भगवंत या तीनही विषयाचं गोड असं चिंतन मांडणारा ठेवणारा चार चरणाचा उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग सेवेकरिता निवडलाय। संकल्पित वेळेमध्ये साधू संतांच्या साक्षीनं भगवंताच्या कृपेनं होणारी ही सेवा भगवंताच्या चरणावर रुजू करायची, पण तत्पूर्वी अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं सुद्धा नितांत गरजेचं। सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं थाटामाटात संपन्न होत असलेला संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या अथक अशा परिश्रमातून संपन्न होत असलेला सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं भगवंताच्याही कृपेनं श्री संत सावता महाराज भगवान पांडुरंग परमात्मा आईसाहेब रुक्मिणी आणि हनुमंतराया मारुतीराया या तिघाही देवताची मूर्ती बसवली आणि त्या तिथीप्रमाणे वर्धापन दिनाच्या निमित्तानं गेल्या 24 वर्षापासून याही वर्षी हे गोड असा पर्वकाल हे अवचित्त निमित्त साधून याही वर्षी मोठ्या थाटामाटात संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या अथक अशा परिश्रमातून संपन्न होत असलेला हा 7 दिवसाचा गोड असा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा सुंदर कीर्तनाचा गजर आहे, आनंदाचा सोहळा आहे। आजची ही 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या वतीचं आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण माझ्यापर्यंत आलं। त्यास्त भजनी मंडळाचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळींचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। साथ संगत करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायक वादकाची उपस्थिती आज आपल्या या सप्ताहासाठी आजच्या सेवेसाठी या ठिकाणी आहे। वयानं ज्ञानानं मानानं गुणानं मोठी असलेली ही सर्वच मंडळी सुज्ञ तज्ज्ञ मंडळी श्रवण करण्यासाठी उपस्थित आहे। महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल आबाल वृद्ध सर्वांची मोठी गोड उपस्थिती आहे। सुंदर अशी साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आहे। माऊली मंडप साऊंड सिस्टीम आदरणीय भाऊंच्या वंदनी घ्यावं सर्व वारकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या चरणावर विनम्र भावानं वेळेमध्ये संकल्पित वेळेमध्ये होणारी सेवा अभंगाला स्पर्श करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न भक्त या शब्दानं आजच्या अभंगाची सुरुवात झाली। मग तुकोबर आहे आज या 4 चरणामध्ये भगवंतही आम्हाला सांगतायत भक्तीही आम्हाला सांगतायत, पण अभंगाची सुरुवात करत असताना भक्ती शब्द वापरला नाही, भगवंत शब्द वापरला नाही अथवा भक्त हा शब्द वापरून अभंगाची सुरुवात आज तुकोबरा या ठिकाणी करतात। मग काय विशेष थोडंसं अधिक महत्त्व तुकोबरांच्या नजरेत कदाचित भक्त या शब्दाला या ठिकाणी असावं आणि भक्त या शब्दानं अभंगाची सुरुवात या ठिकाणी झाली। भगवंताचाही मोठेपणा सांगितलाय, भक्तीचंही स्वरूप या ठिकाणी सांगितलंय आणि अशी ही भक्ती या ठिकाणी जेव्हा त्या भक्तांच्या जीवनामध्ये होते तर ती थेट देवापर्यंत पोहोचली, भगवंतापर्यंत या ठिकाणी पोहोचली आणि भगवंतापर्यंत जाणारी भक्ती काय परिणाम दाखवून गेली की तो विश्वाचा मालक राहण्यासाठी यांच्या सहवासामध्ये आला आणि तो सुद्धा विशेषण देऊन तुकोबराय वर्णन करतात की सर्व भावे हरी, सर्व भावानं वास करण्यासाठी विश्वाचा मालक भक्तांच्या संतांच्या सहवासामध्ये या ठिकाणी आला। मग अशी काय पद्धतीची ही भक्तांची भक्ती या ठिकाणी आहे जेणेकरून या भक्तीच्या साह्यानं त्यांना देवापर्यंत या ठिकाणी जाता आलं, म्हणजेच देवही त्यांच्यापर्यंत आला। मग त्या नियमानं जर आम्हालाही चालायचं असेल तर भक्तांचा संतांचा आदर्श आम्हाला तुम्हाला घ्यावा लागेल। गोड असं सकल संतांचं चरित्र आम्हाला आदर्शवत आमच्या नजरेत या ठिकाणी आहे, आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी आहे। नवे नवे तर ज्या प्रांतात ज्या भूमीत तुमचा आमचा जन्म झाला अशा या महाराष्ट्राची माती सुद्धा फार वंदनीय आहे बरं का। राकट देशा कणखर देशा दगडाचा देशा प्रणाम माझा घावा हे श्री महाराष्ट्र देशा। भीमा वरदा
कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ही भूमी संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देशन धर्मासाठी प्राण खर्चणाऱ्यांची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली आसमानी झळके भव्य पताका भगव्या जरी फटक्याची ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची अशी ही मोठी वंदनीय भूमी असली पवित्रते कुळा पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती पवित्रते कुळा पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती हरीचे दास पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते असं कुळही आमचं पवित्र आहे देशही आमची मातीही सुद्धा तितकीच पवित्र आहे मग एवढी पवित्र अर्थात एवढी मोठ्या अधिकाराला प्राप्त होते त्याचं कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत सावता बाबांसारखे जगद्गुरु तुकोबरायांसारखे महावैष्णव मौलिद ज्ञानोबरायांसारखे अधिकारी संत या ठिकाणी अवतार कार्य करतात जन्माला या ठिकाणी येतात कबीर महाराज सुद्धा गोड मोठं वर्णन करतात तीन सजावत देश को सती संसार शूर तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर तीन सजावत देश को सती संत और शूर या तिघांमुळे या महाराष्ट्राच्या भारताच्या भूमीला विशेष महत्व विशेष अधिकार विशेष प्राधान्य या ठिकाणी प्राप्त झालाय त्या अनुषंगानं आमच्या प्रारब्धानं आमच्या भाग्यानं विठ्ठलानं आमच्याकडे थोडंसं विशेष लक्ष दिलं आणि भगवंताच्या कृपेनं या पवित्र पावन कुळात मातीत भूमीत आम्हाला जन्माला या ठिकाणी यायला मिळालं मी तर असं म्हणेल तुमच्या आमच्यावर जर संत सावता महाराजांसारखे अधिकारी संतांची कृपा जर या ठिकाणी असेल तर तुमच्या आमच्याकडे लक्ष थेट त्याचं आहे बरं का काय कारण त्याची कृपा असल्याशिवाय संतांची संगती मिळणार नाही बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली त्या विश्वाच्या मालकानं जेव्हा या जीवाकडे विशेष लक्ष दिलं त्यानं या जीवावर एकदा का कृपा केली की मग त्या कृपेनं आम्हाला संतांची भेट संतांची संगती आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी घडत असते आणि एकदा का संतांची संगती आमच्या जीवनात आम्हाला मिळाली की तुकोबराय त्याच्याही पुढचं पाऊल ठेवून वर्णन करून आम्हाला या ठिकाणी सांगतात की मग मज हरी
पोहोचवतायत आणि या जीवाला सांगतायत मग तुझी ती उपेक्षा तो हरी सुद्धा करू शकत नाही. एकदा का निवारण आमच्या जीवनामध्ये आमचं संतांनी या ठिकाणी केलं, संतांनी आमच्या मस्तकावर हात ठेवला, म्हणून तुम्ही आम्ही आपल्याला भाग्यवान समजा. सद्गुरू भास्कर गिरीजी महाराजांसारखे महात्मे साधू संत याची देही याची डोळा अनुभव त्यांचा घ्यायला आपल्याला मिळतो. सद्गुरू किसनगिरी बाबांसारख्या संप्रदायाचा वारसा घेणारी पालणारी तुम्ही आम्ही मंडळी या पवित्र पावन कुळातही जन्माला यायला मिळालं आणि भूमीत मातीत सुद्धा जन्माला यायला मिळालं. अजून थोडंसं पुढे जाल आमचा भाग सद्गुरू नारायणगिरी बाबा असतील, सद्गुरू गंगागिरीजी महाराज असतील, महंत रामगिरीजी बाबा या ठिकाणी असतील, अशा या मोठ्या अधिकारी संतांचा संग त्याचं लक्ष असलं, त्याचं विशेष आमच्याकडे लक्ष असेल तर या संतांची संगती, संतांची भेट, संतांची कृपा या सामान्य जीवाच्या जीवनामध्ये या ठिकाणी मिळत असते. मग आम्हाला मिळाले याचा अर्थ जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काहीतरी कितीतरी जन्मीचं पुण्य आमचं कदाचित फळाला आलं आणि अशा या साधू संतांच्या भूमीमध्ये आचार विचारामध्ये जगण्याची एक प्रामाणिक संधी आम्हाला या ठिकाणी या पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा आलो सन्मुख तो कैसा, आलो सन्मुख तो कैसा, फडकरी या चाली गाण्यासाठी फडाचा वारसा असावा लागतो बरं का. तुम्ही आमच्यात नाहीत का काय? टाळे वाजवायला काय होते असं वाजवाच, पण भजन असताना सुद्धा वाजवा बरं का. टाळ मृदंग वाजला की आपलं काम आपण करायचं, ते सुद्धा न सांगता जसं देव करतो तसं आपणही करायचं. जेणेकरून आमची ही टाळी त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. भक्ती भक्त करतात ती देवापर्यंत पोहोचली, पण आमची भक्ती आम्ही इतकी भक्ती केली तरी आमची भक्ती देवापर्यंत या ठिकाणी पोहोचत. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, ही लक्षणं जेव्हा आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी दिसून येतात, आमचं पुण्य फळाला आलं, आमचं भाग्य उदयाला आलं की आम्हाला संत चरणरज या ठिकाणी पाहायला मिळेल. भाग्याचा उदय जोडी संत पाय, जोडी संत पाय, ते जोडी संत पाय. हे भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, संत पाय, संत पाय.
संगती अवगत होते. भगवंताच्या कृपेनं भाग्याचा उदय या ठिकाणी जेव्हा होतो तेव्हा अशा या अधिकारी संतांच्या संगतीमध्ये जीवन जगण्याची संधी या जीवाला मिळत राहते. अशा या संतांचं चरित्र आमच्यासाठी आमच्या नजरेत आदर्श घेण्यायोग्य या ठिकाणी असेल तर काय नियमाचं पालन करून संतांनी भक्तांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती केली नाही तेवढीत पण थोडी का होईना आम्हाला त्यांच्यासारखी भक्ती करता आली पाहिजे. आता संतही भजन करतात, ते थेट देवापर्यंत पोहोचवतात. संत भक्त देवाचं नाम घेतात, तेही नाम थेट देवापर्यंत पोहोचवतात. संत जी जी काही भक्ती आपल्या जीवनामध्ये करतात ती सगळीच्या सगळी भक्ती थेट देवापर्यंत पोहोचते. पण आम्ही आता लहानपणापासून भजनाला लागलो, जवळजवळ आमचे 2-2 टाळाचे जोड संपले. तुम्ही जाग येत ना, 2-2 टाळाचे जोड आमचे संपले, पण तरी आमचं भजन काही एक परिणाम दाखवायला तयार झालं नाही. संतांच्या भक्ताच्या भक्तीचा परिणाम अशा पद्धतीनं समोर दिसून आला. पण आम्ही सुद्धा देवाचं नाम घेतो, आम्ही सुद्धा देवाचं भजन म्हणतो, पण आमचं भजन आमचं घेतलेलं देवाचं नाम मात्र काही एक परिणाम दाखवायला तयार होत नाही. आता याचं कारण जर शोधायचं असेल तर एका शब्दात तुम्हाला याचं कारण सांगून जाईल. संत जे भजन करतात ते दोषमुक्त भजन आहे आणि तुम्ही आम्ही जे भजन करतो ते दोषयुक्त भजन आहे बरं का. काय संत भक्त जे भजन करतात ते दोषमुक्त भजन आहे, तुम्ही आम्ही जे भजन करतो ते दोषयुक्त भजन आहे. दोषयुक्त तुमचं आमचं भजन आहे असं कशावरून आम्हाला ठरवता येईल? सामान्य एखाद्या साधारण माणसाच्या 2 जरी अभंग पाठ झाले थोडेसे व्यवस्थित चाल लावून म्हणता यायला लागले तर पंचक्रोशीत माझ्यासारखा गायक नाही म्हणून अहंकाराला तो बळी पडतो. तुम्ही हसता याचा अर्थ असे गायक तुमच्याकडे पण आहेत का? नाही, संतोष बाबा म्हणतात नाही. आहे, अनुभव आहे सर्वांना, तुम्हाला मला सगळ्यांना अनुभव आहे. 2 जरी अभंग म्हणता यायला लागले की माझ्यासारखा भजनी नाही पंचक्रोशीत. अशा या अहंकाराला या दोषाला त्याचं भजन बळी पडलं म्हणून ते देवापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमचं आमचं भजन हे दोषयुक्त आहे हो. किती माणसं अहंकारानं डबडब भरलेली आहे बघा. एका गावामध्ये चालू भजनात भांडण झालं, एका भजन्यानं दुसऱ्या भजन्या डोक्यात टाळ फेकून आणला बरं का. काय केलं? टाळ फेकून हाणला. मी विचारलं का हो का बरं तुम्ही टाळ फेकून आणला? म्हणे काय नाही, टाळ हाणला कारण त्यानं माझा अभंग म्हणला. त्यानं माझा अभंग म्हणला म्हणून मी त्याच्या डोक्यात टाळ, बोला ना तुम्ही, हाणला. ये मग भारी जुळलं बरं का. हा, त्याने माझा अभंग म्हणला म्हणून मी त्याच्या डोक्यात टाळ हाणला. आता हे कारण काय मला पचलं नाही बरं का. मी म्हटलं का हो सगळ्या विश्वास जगात तुम्हाला एवढा एकच अभंग उरला का? तुकोबरांनी लाखो हजारोनं अभंग लिहून ठेवलेत. सगळ्या संतांचे मिळून लाखोनं अभंग तुमच्या आमच्या समोर आहेत ना. तुकोबरांचे कमी पडले माऊलीचे म्हणा, माऊलीचे कमी पडले नामदेवरायांचे म्हणा, नामदेवरायांचे कमी पडले नाथबाबांचे म्हणा. अशा सगळ्या संतांनी अभंग लिहून ठेवलेत. मग म्हणू द्यायचा म्हणला तर एखादा तुमचा अभंग तुम्ही दुसरा म्हणायचा नाही. मला तेवढा एकच येत होता म्हणजे हा, म्हणून त्याला एवढा राग आला. मग एका अभंगात जर टाळानं डोकं फोडण्याची हिंमत आम्ही दाखवत असो तर अख्खा गाथा पाठ केल्यावर आम्ही माणसं मारायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. असं हे भजन आमचं दोषयुक्त आहे. मुळात तुमचं आमचं भजन मी परखड आणि स्पष्टच बोलते, देवासाठी कमी आणि प्रसिद्धीसाठी जास्त चाललंय. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे, भजन प्रमाण
का? तुकोबरांचं मत आहे, तुकोबरांचं म्हणणं आहे, या भजनामध्ये, या भगवंताच्या नाम घेण्याच्या त्या पद्धतीमध्ये अहंकार नावाच्या दोषाला बळी पडू नका, किंवा थोरपण अर्थात प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते भजन करू नका. पण तुमचं आमचं जर निरीक्षण केलं तर आपलं सगळं भजन हे त्याच्यासाठी चाललंय बरं का. ओंगळवाणे नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. भजन रे ओंगळवाणे नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे. संत आपल्या माहितीस्तव भजन कसं असावं त्याची माहिती देतात बरं का. उगाच आसुरासारखा सूर लावायचा नाही. याच नाण्याची दुसरी बाजू, गाता येते तेनेची गावी, एरवी हरी हरी म्हणावे, एरवी हरी हरी म्हणावे, गाता गावे. ज्याला गाता येतं, ज्याला कृपेचा स्वर आहे त्यानंच गावं आणि भगवंताला जवळ करून घेण्याचा प्रयत्न करावा. अथवा ज्याला सूर नाही, ज्याला कृपा नाही, त्यानं एरवी हरी हरी म्हणावे. त्याच्यासाठी सुद्धा गोड मार्गदर्शन संत करून जातात. मग असं हे भजन ओंगाळवाणं नसू नये. कारण माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. जिथे सुंदर मंजूळ असं भजन त्याला ऐकू गेलं की तेथे प्रत्यक्ष त्याची उपस्थिती या ठिकाणी लागली जाते. असं ओंगाळवाणं भजन जर तुमच्या आमच्या जीवनात होत असेल तर आम्हाला नरकाशिवाय पर्याय मागे उरणार नाही. बाबांनी सांगितल्याप्रमाणे भजन ते ओंगाळवाणे नरका जाणे चुकेना. मग आमचं भजन हे दोषाला युक्त या ठिकाणी आहे, तुमचं आमचं भजन हे देवासाठी कमी आणि लोकांची वाहवाह मिळवण्यासाठी जास्त या ठिकाणी चाललंय. गात असताना एखादी जागा घेतली, समोरून त्याला दाद मिळाली तर दुसरी आम्हाला घ्यावीशी वाटते बरं का. जागा, दुसरी जागा वाहवाह प्रतिसाद मिळाला तरच दुसरी जागा घ्यावीशी वाटते, म्हणजे गायला आमचं मन लागतं. असं हे प्रसिद्धीसाठी झालेलं भजन देवापर्यंत पोहोचणार नाही. ठीक आहे, प्रवाहाप्रमाणे राहावं लागतं, वाहावं लागतं, वागावं लागतं. आता सध्या ट्रेंडिंगचा जमाना आहे, त्याच्यामुळे आता हे फोन आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, जो तो कधी ट्रेंडिंगला येईन, ट्रेंडला येईन ती सांगता येत नाही. असो, तो सुद्धा एक प्रसिद्धी म्हणजे कृपेचाच भाग आहे, तो विषय वेगळा. पण देवाच्या भजनामध्ये जेवढा आम्ही प्रसिद्धीचा विचार करतो तेवढाच ते भजन त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचा सुद्धा त्या विचार त्या भजनामध्ये असणं गरजेचं आहे. मग प्रसिद्धीसाठी जर भजन करत असाल, एक गोष्ट ही बाजूला ठेवा, पण तितकंच त्याच तोला मुलाचं भजन आमचं एकांतात सुद्धा झालं पाहिजे, जे भजन फक्त आणि फक्त देवासाठी असलं पाहिजे. देवासाठी झालेलं भजन, मग देवासाठी असलेलं भजन नेमकं कशा पद्धतीनं करावं लागतं तर ते तुकोबराय तुम्हाला आम्हाला सांगतात. आता भजनाच्या बाबतीत जर थोडं निरीक्षण आपण केलं तर तुमचं आमचं खरंच भाग्य इतकं उदयाला आलंय की भजन करणं सुद्धा आपल्या नजरेत इतकं अवघड या ठिकाणी नाहीये. आणि विशेष म्हणजे तुम्हाला आम्हाला सुख सुविधा सुद्धा किती उपलब्ध आहे, तो भजन करण्यासाठी किती उपलब्ध आहे. पेटी आहे, पखवाज आहे, एक सोडता दोन दोन आहे, वादकही तुला मोठे गुणीजन महाराज मंडळी सात संगत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. साऊंड सिस्टीम एवढी सुंदर आहे, प्रत्येकाला एक सेपरेट साऊंड दिलेला आहे त्यांनी बरं का. माईक इतके मुबलक माईक आहेत, मागे म्हणायला 4 माईक आहे, अजून एखादा मी मागितला देतात का? देतील ते. इतक्या सुखसुविधा आमचं भजन गाण्यासाठी, तरी निरीक्षण करावं लागेल. हे एवढ्या सुखसुविधामध्ये झालेलं भजन सुद्धा परिणाम दाखवायला तयार नाही, अर्थात ते देवापर्यंत या ठिकाणी पोहोचत नाही. मग संतांचं भजन हे निरीक्षण करू गेला तर एवढ्या सुखसुविधा आहेत का हो संतांच्या जीवनात? न साऊंड आहे, न सिस्टीम आहे, न लोक आहेत, न पेटी आहे, न पखवाज आहे. साधा एखादा पुढारी नेता जर निवडणुकीला उभा राहिला तर गावगाव तो जातो, भजनी मंडळाला विचारतो तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हाला काय कमी आहे. तेव्हा आमचं भजनी मंडळ म्हणतं आम्हाला पेटी नाही, आम्हाला पखवाज नाही, आम्हाला टाळ नाही. तो लगेच त्याच्या हाताखाली त्याला सांगतो या भजनी मंडळाला काय पाहिजे ते सामान तुम्ही उपलब्ध करून द्या. त्या माणसानं दुसऱ्याच दिवशी पेटी आणून ठेवली, पखवाज आणून ठेवला, तबला आणून ठेवला
30-35 टाळ आणून ठेवले बरं का. किती? 30-35 टाळ. भजनी मंडळातल्या एका माणसानं मोजले, ती म्हटली हे टाळ तर 35 आहे आणि आम्ही तर फक्त 4-5 जणच आहे. एवढे टाळ कशाला तुम्ही देतात? ते म्हटले राहू द्या, कमी जास्त भांडणं बिणणं झालेत, काम येतील तुम्हाला. अशा आमच्या परिस्थितीमध्ये आमचं हे भजन आहे. अनुकूल परिस्थिती आहे तुम्हाला आम्हाला, पण संतांची परिस्थिती पाहू गेला तर इतकी प्रतिकूल परिस्थिती आहे बाबांनो. दगडाच्या टाळामधून गाईल अभंग माझ्या तुकोबरांच्या भजनाची परिस्थिती. तुटकाच वीणा त्याला दोन तारा, तुटकाच वीणा त्याला दोन तारा, घाली रे झारा पंढरीच्या, घाली तुटकाच वीणा त्याला दोन तारा. तुम्हाला आम्हाला सगळे साधन सामग्री पाहिजे त्या परिस्थितीत उपलब्ध या ठिकाणी राहते, पण जे माझ्या तुकोबरांचं भजन थेट देवापर्यंत पोहोचलं, परिणामाला प्राप्त झालं, ते भजन नेमकं कोणत्या परिस्थितीत झालंय? एक खाली विना आहे, त्याला सुद्धा आता बाकीच्या तारा त्याच्या सगळ्या तुटलेल्या आहेत. आता त्याला फक्त 2च तारा शिल्लक राहिल्या आणि त्या सुद्धा कधी तुटतील त्याचा नियम नाही. ताल धरून अभंग गाण्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर टाळ सुद्धा माझ्या तुकोबरायांकडे नाही. 2 दगड तुकोबरायांनी घ्यावीत आणि ते दगड एकमेकांवर या ठिकाणी त्याचा ताल निर्माण करावा आणि त्या तालात अभंग गाण्याचा आनंद तुकोबरायांनी जीवनामध्ये लुटावा. असं हे झालेलं भजन थेट परिणामाला या ठिकाणी प्राप्त झालं. तुमचं आमचं भाग्य खरंच मोठं उदयाला या ठिकाणी आलेलं आहे. या संधीचं तुम्हाला आम्हाला सोनं करता आलं पाहिजे, पण या संधीचं सोनं करायचं भानच मुळात कोणाला राहिलंय का? नाही. भजनाच्या मुळात आम्ही अशी म्हण तयार करून ठेवली आहे की भजन कीर्तन वाऱ्या दिंड्या ह्या चट कधी करू? कधी? म्हातार झाल्यावर. पण मला सांगा, या गोष्टी खरं खरं म्हातार झाल्यावर करायच्या आहेत? तरणा भाग्यवंत जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात पाय शरीर संपत्ती, या शरीरामध्ये ताकद बळ आणि जोपर्यंत आमची सत्ता याच्यावर चालते ना, तोपर्यंत आम्हाला भक्ती आणि परमार्थ नावाची गोष्ट करायला या ठिकाणी जमली पाहिजे. मला सांगा, देवाला पूजा करण्याला आम्ही जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा देवाला वाहण्यासाठी फूल आम्ही नेतो. फूल पाहताना शिळं पाहून घेतलं का ताजं पाहून? ताजं. ज्या फुलाला हात कुणी लावलेला नाही, ज्या फुलाचा वास कुणी घेतलेला नाही, असं फुल जर देवाला वाहण्यासाठी आम्हाला अपेक्षित असेल तर हा देह म्हणजे सुद्धा एक प्रकारचं फूल आहे. आणि हे फूल सुद्धा जोपर्यंत ताजं आहे तोपर्यंतच व्हायचं. अविश्वासी वटी देह तैसा, अविश्वासी वटी देह तैसा, अविश्वासी वटी देह तैसा, अविश्वासी वटी देह तैसा, परिमळ गेलिया ओस फुल देवी, परिमळ गेलिया ओस फुल देवी, परिमळ गेलिया ओस फुल देवी, परिमळ गेलिया ओस
नाथ महाराजांचा अभंग आहे. त्या फुलाचा दृष्टांत देऊन माऊली नाथ बाबा या देहाचं महत्व आपल्यापर्यंत पोहोचवतायत. मग हे देहरूपी फुल सुद्धा जोपर्यंत ताजं आहे तोपर्यंत देवाचरणी आम्हाला वाहायला जमलं पाहिजे. ते शिळ झाल्यानंतर वाहून उपयोग होणार नाही. हा, आम्ही मन ही खोडून टाकली पाहिजे. मला खरं खरं सांगा, माळ कधी घालायची? तुम्ही जागे आहेत ना? बोला, माळ कधी घालायची? हा, तुम्ही जे विनोदानं म्हणतात ते सुद्धा बोला. मला तेच अपेक्षित आहे तुमच्याकडून. विनोदाच्या स्वभावानं आम्ही म्हणतो माळ ही दात पडल्यावर घालायची बरं का. आता त्याचा अर्थ काय असेल ते तुम्हाला चांगला माहिती आहे, मी काय बोलत नाही. हा, पण माळ सगळं काही करून सरून झाल्यानंतर भक्तीला लागू नका. कारण मुळात संत आम्हाला साक्ष देऊन सांगतात, दोन गोष्टी कधीच मनानं करायच्या नाही. पहिली, औषध कधी स्वतःच्या मनानं घ्यायचं नाही. कोणतं? महिला मंडळ. लाईट आली आता, जरा प्रसन्न व्हा तुम्ही. इतक्या वेळ तुम्ही दिसत नव्हत्या मला. मी दिसत असून तुम्हाला, पण तुम्ही नव्हत्या दिसत मला. आता दिसतायत. औषध कधी स्वतःच्या मनानं घ्यायचं नाही. तुम्ही हसलात याचा अर्थ तुम्हाला दुसरं औषध वाटलं, ते कोणी सांगितलं तर घेऊ नका. आजारी जर पडलात तर आमच्या डॉक्टरांकडे जा, औषध विचारून घ्या बरं का. औषध हे मनानं घ्यायचं नाही. परमार्थ सुद्धा कधी मनानं करायचा नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरी पाठी स्थिरवला तोची धन्य. मग ज्या काळात आवश्यक आहे त्या काळात भक्ती परमार्थाला सुरुवात करा. जेणेकरून सगळं करून झाल्यानंतर आता मनाला वाटतंय म्हणून भक्तीला सुरुवात करू नका. हे देहरूपी फुल जोपर्यंत ताजं आहे तोपर्यंतच देवाचरणी अर्पण करा आणि भक्ती मार्गाला या ठिकाणी सुरुवात करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी परमार्थाची. तातडी परमार्थाची. करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी. आता मगाशी एक प्रमाण मी गायलं, तुटकाच विना त्याला दोन तारा, घाली येर झारा पंढरीच्या. याचा थोडासा भावार्थ अजून थोडासा खोलवर तपासायला गेला तर या प्रमाणाचा भाव सगळा इथे दडलेला आहे बरं का. तुटकाच विना म्हणजे हा देह आहे तो विना आहे. बाकीच्या तुमच्या तारा अजून किती शाबूद आहे मला माहित नाही, पण मेन महत्वाच्या दोन तारा आहेत बरं का. तुमच्या आहे का तुटल्या बऱ्यापैकी तारा? हा, त्या बाकीच्या तुटल्या काय राहिल्या काय फारसा एवढा फरक पडणार नाही. पण मेन महत्वाच्या दोन तारा आहेत. एक तार जिना आम्ही श्वास घेतो, दुसरी तार जिना आम्ही श्वास सोडतो. अशा या जर तारा तुटल्या तर विना निकामी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या तारा कधी तुटतील याची शाश्वती नाही. म्हणून करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी. फार मुलाचं गोड मार्गदर्शन संत. तुम्ही आम्ही एकमेकांना बरं वाटावं म्हणून बोलतो, पण संत या जीवाचं बरं व्हावं म्हणून बोलतात बरं का. काय तुम्ही आम्ही इतरांना बरं वाटावं म्हणून बोलतो, भले ते घातक असेल, अधोगतीला नेण्याजोगं असेल, पण संत या जीवाचं बरं व्हावं म्हणून या ठिकाणी. बुडत हे जनन देखवे डोळा, बुडत हे जनन देखवे डोळा, बुडत हे जनन देखवे डोळा, बुडत हे जनन देखवे डोळा. येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. बुडत हे जनन देखवे डोळा, बुडत हे जनन देखवे डोळा. बुडत हे जन न देखवे डोळा,
येतो कळवळा म्हणून या येथे उपकारासाठी आले घरे जा वैकुंठी. या सामान्य जीवावर उपकाराच्या भावनेतून निर्माण झालेले हे संत अवताराला या मृत्यू लोकामध्ये येतात जीवाचं बरं व्हावं यासाठी व आयुष्य या संतांनी आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन या ठिकाणी खर्च केलं. मग हे भक्त यांच्या भजनाचा नामाचा एवढा जर मोठा परिणाम या ठिकाणी समोर आम्हाला दिसून येत असेल तर काय पद्धतीनं त्यांचं झालेलं भजन आहे. तर त्यांचं भजन लोकांतात कमी आणि एकांतात जास्त आहे म्हणून ते भजन परिणामकारक आहे बरं का. कारण एकांतात झालेल्या भजनातच जीवाचा देवाशी मनाचा मनाशी संवाद या ठिकाणी घडून येतो. असं हे भजन करण्याकरिता तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी हे सुस्वरे आळवी ती वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मना क्रीडा करी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. हरी कथा भोजन परवडी विस्तारे. हरी कथा तुका म्हणे होय मनाशी संवाद. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. या उक्तीप्रमाणे झालेलं भजन संतांच्या तुकोबरांच्या आदी करून सकल संतांच्या जीवनामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आजी मला बक्षीस द्यायला आलत्या काय? वर्गणी हा मला तरी डाऊन आलताच. ते आपण तातडी हा शब्द वापरण्याचा परिणाम झालाय का बरं का. विठ्ठल विठ्ठल तुमच्याकडे राग नाही येत. मी असं वायफळ तर कधी बोलत नाही कीर्तनात पण आलाच योग जुळून तर आपला एखादा टोला हानीत राहते. फार गोड लोक आहेत बरं का. हसून खेळून आहेत अगदी प्रसन्न. आता मी 11 वाजे लोक जरी केलं तरी तुम्ही असेच बसणार आहेत का? चांगली गोष्ट आहे. नाही याच्यापेक्षाही महत्वाचा कार्यक्रम आपला याच्यानंतर आहे त्याच्यामुळे याला जरा कमी महत्व आहे बरं का. काय आहे पंक्तीला? पंक्तीला काय आहे? बुंदी पुरी बुंदी अजून पुरी भाजी. पुरी भाजी नाही मग लवकरच सोडावं लागेल. तसा माझाही नियम आहे. मी आपला विरोधी पक्षाचा मोर्चा निघणे अगोदर इज्जतीत राजीनामा देत राहते. मी जास्त काय आपलं आजच्या भाषेत घालवून घ्यायची नसते बरं का. हरी कथा भोजन परवडी विस्तारे. एकांतात झालेल्या वचनाचा परिणाम जीवाचा देवाशी आणि मनाचा मनाशी आपुलाची वाद
आपण असे फा किती गोड सुंदर वर्णन तुकोबराय करतात. अनुभवाचे बोल आहेत बरं का हे. तुका म्हणे चाखोनी सांगे. तुमच्या आमच्यासारखं याचं त्याचं पाहून सांगत नाही तुकोबराय. हा, चाखोनी सांगितलंय एक एक अभंगाचा एक एक शब्द आणि त्यातलं एक एक अक्षर म्हणजे तुकोबरायांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव आहे. म्हणून माझ्या तुकोबरायांचंही मोठं गोड वर्णन आलेलं आहे. शब्दांचे इमान अक्षरांचे रान, शब्दांचे इमान अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची कळ तुकाराम. वेळोवेळी स्वतःच्या जीवनातले अनुभव अभंग रूपानं या समाजासमोर ठेवणारे अधिकरून सकल संत तुकोबराय या ठिकाणी त्यांचा अनुभव सांगताना म्हणतायत की असं एकांतात झालेलं भजन हा असा गोड पद्धतीचा संवाद या ठिकाणी घडून आणतायत. म्हणून लोकांतात कमी आणि एकांतात जास्त भजन जीवाला करता आलं पाहिजे. असं हे एकांतात जेव्हा आमच्याही जीवनामध्ये भजन होईल ते निश्चित देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मग भक्त भक्तिशास्त्राच्या नियमाला अनुसरून आपल्या जीवनातलं नाम घेतात, भजन करतात अथवा भक्ती करतात आणि ती भक्ती थेट त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर काय परिणाम दिसून आला अभंगाचं भक्त समागमे सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे हरी, 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 भक्त समागमे सर्व भावे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता, 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 सर्व काम सर्व काम सर्व काम करी न सांगता, क्या बात. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता, सर्व काम करी न भावे हरी, सर्व काम सांगता, सर्व काम करी न याला याला बॉम्ब फोडणं म्हणतात बरं का. जो
तो नुसता कानातच नाही, कानातून हृदयापर्यंत स्वर जातो, तो कृपेचा स्वर असतो बरं का. असा कृपेचा स्वर आदरणीय महाराजांना आहे. परत एकदा टाळ्या वाजवा. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. भगवान परमात्मा विश्वाचा मालक, भक्तांची भक्ती थेट त्याच्यापर्यंत जेव्हा पोहोचली तेव्हा नावडे वैकुंठ, शेषाचे शयन वैष्णव सदन आवडते. त्याचं वैकुंठही त्यानं सोडून ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला देव, सदनी राहिला देव, सदनी राहिला राहिला. वैकुंठ त्यानं त्याचं सोडून द्यावं, सगळं ऐश्वर, सगळे भोग त्यानं त्याचा त्याग करावा आणि राहण्यासाठी कुठे यावं, भक्तांजवळ यावं बरं का. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. अशा भक्तांच्या समागमामध्ये राहण्यासाठी विश्वाचा मालक आला. या भक्तांच्या जीवनातल्या भक्तीचा परिणाम अशा दृष्टीनं, अशा या स्वरूपानं मला पाहायला मिळतो. मग आता नेहमी कथेतून, प्रवचनातून, आम्ही कीर्तनातून नेहमी ऐकतो की देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. मग आमचाही देह आहे त्या उक्तीप्रमाणे, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. एवढंच नाही, त्याची व्यापकता सांगितली आहे. कहा पग दारू देखे अनेरा, देखा तो सब वहीने गेरा. चराचरामध्ये, घटाघटामध्ये, प्रत्येक देहादेहामध्ये वास करणारा विश्वाचा मालक नुसता भक्तांच्या सहवासामध्ये नाहीये, तो तुमच्या आमच्या सुद्धा सहवासामध्ये आहे. पण तो असल्याची कधी जाणीव झाली का? खरं खरं सांगा. हृदयात राम आहे आमच्याही, त्या तो असल्याची कधी आम्हाला जाणीव झाली का? होणार नाही, कारण त्या वाटेनं आमची वाटचाल मुळीच आम्ही केलेली नाही. नवे नवे तर अंतकरणात राहणाऱ्या रामाचं दर्शन, त्याची जाणीव, त्याची चाहूल देखील आम्हाला लागत नाही. याला सुद्धा दुसरं कारण संत आम्हाला सांगतात. चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. काय इतकं तुझ्या घरच्या लोकांनी चिवडलंय, इतकं चिवडलंय, ते सगळं नासून टाकलंय बरं का. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. कारण अंतकरणामध्ये राहणारा भगवान परमात्मा असं त्याचं गोड स्वरूप सांगतायत. अविटगे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. आमच्याही अंतकरणामध्ये विश्वाचा मालक वास करणारा आहे, पण आम्हाला त्याची कधी जाणीव झाली नाही. पण भक्त मात्र तसं थांबत नाही. आणि इला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. हृदयातल्या अंतकरणातल्या रामाला त्यांनी नावा रूपाला या ठिकाणी आणावं आणि राहण्यासाठी, सर्व भावानं वास करण्यासाठी देखील तो सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी उपस्थित झाला, हजर या ठिकाणी झाला. नवे नवे तर जीवाचं, देवाचं सुद्धा या जीवावर इतकं सुंदर प्रेम आहे, इतकं अतूट नातं असं आहे. मौलिद ज्ञानोबराय हरिपाठात तर सांगतात, पण मौलिद ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा गोड चिंतन आमच्या समोर या ठिकाणी मांडून आम्हाला सांगतायत की जीवाचा आणि देवाचा इतका मोठा गोड संबंध सांगितलेला आहे की आपल्याशिवाय त्यालाच मुळात एक क्षणभर सुद्धा बाजूला राहावलं जात नाही बरं का. आपल्याशिवाय त्याला सुद्धा करमत नाही. म्हणून तो सगळ्यांच्या अंतकरणामध्ये वास करण्यासाठी समर्थ राहिलेला आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, बुद्धी स्फुरे हरणीशी, ते वस्तू गामी, ते वस्तुगामी. एरवी सर्वांच्या हृदय देशी
मी अमुक आहे ऐसे बुद्धी स्फुरे हरनिशी ते वस्तुगामी. मौलिक ज्ञानोबराय सांगतात जीवाचा देवाचा मोठा गोड संबंध आहे. आपल्याशिवाय सुद्धा तो एक क्षणभर सुद्धा बाजूला राहू शकत नाही. मग अंतःकरणामध्ये हृदयामध्ये असलेला राम विराजमान आहे. जगाचा मालक तिथे राहण्यासाठी आलेला आहे. मग त्याची जाणीव करून घ्यायला मात्र आम्ही कमी पडतोय नाही. नाहीतर भक्तांनी त्याची जाणीव करून घेतली, त्याला नावारूपाला आणलं, म्हणजेच सर्व भावानं तो त्यांच्या मध्ये राहण्यासाठी या ठिकाणी वास करण्यासाठी आलाय. हा संदेश तुकोबरांना आपल्यापर्यंत पोहोचवायचा. हा भक्तांचा मोठेपणा, त्यांच्या असलेल्या त्या भक्तीचं स्वरूप आणि भगवंताचं सुद्धा उदार अंतकरण की राहण्यासाठी तिथे आला. एवढंच नाही तर सगळी कामं ती सुद्धा कशी न सांगता. तुमचं आमचं काम 1000 वेळा सांगून सुद्धा पटकन होईल याची गॅरंटी नाही. बरं परवडेल असा मोबदला देऊन सुद्धा काम होऊस तवर काय आम्हाला म्हणता येणार नाही काम झालं असं. पण भक्ताचा देवाचा गोड संबंध तुकोबराय आमच्या समोर आज चित्रित या ठिकाणी करतायत की यांच्या समागमामध्ये राहण्यासाठी सर्व भावानं आलाच आला यात विशेष नाही. पण या भक्तांच्या घरी सुद्धा राबला. बरं राबण्यासाठी नाही लाज धरीत साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत नाही लाज धरीत नाही लाज धरीत शॉर्टकट आणलं जरा. बरं झालं धन्यवाद. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आता बघा अभंग चिंतनीय जर असेल म्हणजे अभंग चिंतनीयच असतो, पण चिंतन त्याच्यावर केलं तर प्रमाण देता येत असतं बरं का. नाही तर काही कीर्तनकार अभंग घेतात आणि घेऊन लगेच बाजूला ठेवतात, शेवटपर्यंत त्याचा संबंध येत नाही. अशा कीर्तनात काय प्रमाण द्यायचं. पण कीर्तन जर सूत्रबद्ध पद्धतीनं जर चाललं तर अशी गाणारी लोक असतील तर प्रत्येक माझ्या वाक्याला त्यांच्याकडे प्रमाण असेल. पण नुसतं प्रमाण गाऊन जमणार नाही म्हणून त्यांनी समजून घेतलंय साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. असा हा भगवंत त्यांच्या घरी राबण्यासाठी त्यानं लाज धरली नाही. खालच्यातल्या खालच्या दर्जाचं काम त्यानं करावं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हका मारी. माझ्या चोखोबरांच्या बायकोचं बाळणपण करण्यासाठी सुद्धा त्यानं त्यांच्या घरी हजेरी लावावी. एवढंच नाही आमच्याकडे सुनेचं धुणं सासू धुत नाही, कारण सासूकडे एक वेगळा अधिकार आहे. पण वस्त्र गंगा तिरी धुत असे. कुणाचं आख्यान हे नाथबाबांच्या संसाराचं वर्णन आहे. नाथबाबांचंच काय नाथबाबांच्या पत्नीचं सुद्धा लुगडं त्यानं धुवावं. एवढं उदार अंतकरण त्या विश्वाच्या मालकाचं आहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. असा चोपदारकीचं काम 36 वर्ष राबला. श्रीखंड्या चंदन उगळुनी करी वस्त्र गंगा तिरी धूत असे. अशी त्याची महती आहे. पडेल ते काम त्यानं करण्यासाठी या भक्तांच्या घरी त्यानं जावं आणि न सांगता. याला सांगावं लागलं नाही बाबा आमचं हे एवढं काम तुला करावं लागेल, सांगायची गरज त्याला कधी भासली नाही. त्यानं न सांगता या भक्तांच्या घरी कामं केली. एवढंच काय माझ्या जनाबाई महाराजांचा आणि त्याचा सुद्धा फार मोठा गोड संबंध आम्हाला लक्षात येतो. कारण समर्पण सुद्धा त्या तोलामोलाचं झालेलं आहे. कधी केलं कोणत्या वयात केलं जनाबाईचं चरित्र आम्हाला वेगळा आदर्श देऊन गेलं. वय खाली 5 वर्षाचं वय असताना वडिलांनी थेट गंगाखेडवरून पंढरपूरला जनाबाई महाराजांना आणून सोडलं. वय किती आहे लक्षपूर्वक ऐका बरं का. वय किती आहे खाली 5 वर्षाचं वय जनाबाई महाराजांचं. पंढरपुरामध्ये वडिलांनी आणून सोडलं. महाद्वाराच्या त्या मंदिराच्या पायरीवर बसलेलं हे चिमुकलं लेकरू नामदेवराया देवाला नैवेद्य घेऊन आले. मुलगी कोणीतरी पायरीवर बसलीये, पाहून न पाहिल्यासारखं केलं. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी नैवेद्य घेऊन आले, परत ती मुलगी दिसली, पाहून न पाहिल्यासारखं केलं. तोही दिवस संपला. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा नामदेवराया देवाला नैवेद्य घेऊन आले, गेल्या 3 दिवसापासून ही मुलगी याच जागेवर याच पायरीवर 3 दिवसापासून बसली. याचा अर्थ काहीतरी झालेलं आहे. विचारपूस करावी म्हणून त्या मुलीजवळ नामदेवराया जातात
आणि त्या बारक्या 5 वर्षाच्या लेकराला या ठिकाणी विचारतात, बाई कुठून आली तू, तुझं गाव काय, तुझं नाव काय, तुझा परिचय काय, तुझी ओळख काय. तेव्हा स्वतःचा परिचय देताना अवघ्या 5 वर्षाच्या जनाबाई महाराजांनी स्वतःची ओळख नामदेवरायांना करून द्यावी. माझं नाव जनी, माझा बाप चक्रपाणी, त्याविन नाही मला कुणी, असा स्वतःचा परिचय वयाच्या अवघ्या 5व्या वर्षामध्ये देणाऱ्या जनाबाई महाराज आपल्या 5 वर्षाच्या लेकराला काय ढेकळं कळतंय का हो याच्यातलं? काहीच कळत नाही. समर्पणाची भावना 5 वर्षाच्या वयामध्ये आली आहे. नामदेवरायांची दासीन, विठ्ठलाची भक्त म्हणून जिनं अनन्य जीवन या ठिकाणी बहाल केलंय, सेवेमध्ये रुजू केलाय, अशा जनाबाई महाराजांनी सुद्धा झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी. तिनं घर झाडून घ्यावं आणि तिच्या घरी केर भरायला कुणी यावं. जाग्यात ना तुम्ही? आपला केर 3-3 दिवस दाराच्या मागं लावलेला राहतो बर का. आपण भरला तर बराय, नाही तर कोणाचा फळमा नाही तो भराय वाचून. पण जनाबाईचा घरातला केर भरण्यासाठी म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जगाते चाळीता. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा जनाबाईच्या घरी राबण्यासाठी आला. कारण जनाबाईचा एक नियम, ज्या वयापासून समज अवगत झाली, समज प्राप्त झाली, त्या वयापासून जनाबाईंच्या जीवनात विठ्ठल भक्तीमध्ये झालेलं समर्पण आहे. दळिता कांडिता तुझा गाईन रे अनंता. अखंड देवाचं स्मरण जनाबाई महाराजांच्या जीवनामध्ये मला दिसून येतं. आणि त्याचा परिणाम त्यानं रात्री 2लाच यावं तिच्या घरी. कशासाठी? दळण दळू लागायचं म्हणून बर का. आजी, आताच्या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा लवकर दळून देत नाही. आमच्या जनाबाई महाराजांना विश्वाचा मालक दळण दळू लागण्यासाठी निम्म्या रात्री 2 वाजता तिच्या झोपडीत हजेरी लावतोय. हा अधिकार आहे का भक्ताचा? हा अधिकार आहे का नामधारकाचा? दळिता कांडिता तुझं गायी न रे अनंत, एवढं खंड ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, गाऊ कौतुके तू ये रे बा, ए सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, माझे जाते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. रोजच्या सांसारिक व्यावहारिक जीवनातली भाषा जनाबाई महाराज वापरतात. सासू आणि सासरा धीरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. अशी हाक ती मायेची प्रेमाची जनाबाई महाराजांकडे आहे. आणि त्यांनी हाक दिल्या सरसर त्यानंही धावत यावं, त्यानंही पळत यावं. हा एका भक्ताचा अधिकार, भक्ताचा आणि स्वामीचा भगवंताचा नातं संबंध किती सुंदररित्या हे संत आम्हाला दर्शवून जातात बघा. जनाबाईची अजून एक परखड भूमिका सुद्धा एक कौतुकास्पद आहे बरं का. काय? तू असेल तुझ्या घरचा चतुरा, तू शिरोमणी, तू असेल तुझ्या घरचा ब्रह्मांडाचा धनी, मला काही घेणं देणं नाही. ज्या गोष्टी तुझ्या चुकल्यात त्या चुकल्याच. आणि ह्या स्पष्टपणे बाकीचे भले भक्त तुझ्या चुक्यांवर पांघरून घालतील, पण मी त्या भक्तांमध्ये येत नाही. मला तुझं चुकलेलं आहे तर तुझं चुकलेलंच आहे, अशी परखड भूमिका स्पष्टपणे मांडणारी भक्त म्हणजे जनाबाई महाराज आहे. प्रत्यक्ष देवाला सुद्धा त्यांनी म्हणावं, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला
ही सुद्धा भूमिका घेण्याची क्षमता आहे. कशाचा परिणाम? भक्ती सूत्राच्या नियमाला अनुसरून झालेली भक्ती आणि त्या भक्तीचा परिणाम. अशा पद्धतीनं भक्ताचा देवाचा संबंध किती सुंदररित्या आमच्या नजरेसमोर या भक्तांच्या चरित्रानं मांडला. तर बघा, जनाबाईंच्या जीवनात सर्व कामं करू लागण्यासाठी त्यानं हजर या ठिकाणी राहावं. एवढंच नाही, बायकोला दिलेली विठ्ठलाची आण काहीतरी माझ्या चुकीमुळे मोडली ही जाणीव जेव्हा गोरोबा काकांना होते, तेव्हा दोन्ही हात स्वतःचे प्रायश्चित्त घ्यायचं म्हणून तोडून घेतले आणि दोन्ही हात तोडल्यामुळे आता करता पुरुष निकामी झाला. पण हे संकट त्याच्यावर जेव्हा पडलं तेव्हा त्यानं एका साधारण सेवकाचा, कामगाराचा वेश धारण त्यानं करावा आणि गोरोबा काकाच्या अंगणामध्ये एक दिवस येऊन उभं राहावं. मी एक कामगार आहे, मी एक गरीब आहे, कामाची मला फार गरज आहे. असं कोण म्हणताय? कोण म्हणतंय? बोला. हा, भगवान परमात्मा म्हणतोय मला कामाची गरज आहे. मी कोण आहे? गरीब आहे, याचक आहे, कामगार आहे, सेवक आहे. ही सेवकाची भूमिका त्यानं घ्यावी आणि गोरोबा काकांकडे काम द्यावं या भावनेनं याचना त्यानं करावी. गोरोबा काकांनीही विचार केला, आता माझ्याही हात नाही, घरात काम करण्यासाठी कुणी नाही आणि याला सुद्धा गरज आहे कामाची, याला मी कामावर ठेवून घेतो जेणेकरून 2 पैसे यालाही मिळतील, 2 पैसे मलाही मिळतील. गोरोबा काकांनी त्याला कामावर ठेवून घेतलं. पण त्या देवानं, त्या गड्यानं असं गोड काम केलं की त्याच्यासारखं काम आजपर्यंत जगाच्या पाठीवर कुणालाच जमलं नाही बरं का. हा, तुमच्या इकडे जमलंय का? फिरत्याचा का वरती देशी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू मेरा कुंभार विठ्ठला, तू मेरा कुंभार, तू मेरा असं या कुंभाराचं सुद्धा काम मडके घडवण्याचं त्यानं गोरोबा काकांच्या घरी राहून करावं. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या, सज्जन कसाया विकू लागे मांस. अशा खालच्यातल्या खालच्या माळ्या सावत्यासी खुरपू लागे. अशी ही सगळ्याच भक्तांच्या घरी त्यानं कामं विविध पद्धतीची या ठिकाणी केलेली आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याचंच कौतुक करताना तुकोबराय म्हणतात, न सांगता करी सर्व काम. याच्या पुढे काय? साठविलार आहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकोटी मूर्ती उभा. यांच्या इच्छेप्रमाणे हा अंतःकरणामध्ये साठवला जाऊ लागला. मग कशी इच्छा झाली? जशी इच्छा होईल तसा. जिथे बस म्हटलं तिथे त्यानं बसावं, जिथून उठ म्हणलं तिथून त्यानं उठावं. अशा या भक्तांच्या अधिराज्याखाली सुद्धा तो राहायला तयार झाला. एकदा सावता बाबा मळ्यामध्ये काम करतायत. सगळ्या संतांच्या मांदियाळी समवेत भगवान परमात्मा ही सावता बाबांची भेट घेण्यासाठी यायला निघाला. पण थोडीशी सावता बाबाची गंमत करावी म्हणून अचानकच पळत सुटला आणि सावता बाबांजवळ येऊन थांबला. सावता बाबांना म्हणतोय, पळत सुटल्यामुळे धाप लागली, दम लागला आणि देव दमी भरलाय. आणि दम भरलेला असताना सुद्धा सावता बाबांना घाई बोलतो, माझ्या मागे चोर लागले, माझ्या मागे लुटेरे लागले. सावता बाबा काही करा पण मला लपायला जागा द्या. मग सावता बाबांनी मागचा पुढचा विचार करू नये, हातामध्ये जो खुरप होतं, विळा होता, त्या विळ्यानं आपली
छाती सावताबाबांनी फाडावी आणि सावताबाबांनी त्या देवाला म्हणावं, या अंतकरणामध्ये देवा याच्या इतकी सुरक्षित जागा जगाच्या पाठीवर तुला सापडणार नाही, साठविला दाता त्रैलोक्याचा. असा महिमान या संतांचं सावताबाबांचं, आणि यालाच म्हणतात साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती. भक्तांच्या इच्छेप्रमाणे तो त्यांच्या अंतकरणामध्ये साठवला गेला. अजून कुणी साठवला? हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो धरिला 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 पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. धरिला 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 पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. चोरा पंढरीचा चोर. गळा बांधोनिया दूर. गळा बांधोनिया दूर. धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. फार गोड वर्णन. तुमचे चेहरे पाहून मला खरंच अजून तासभर कीर्तन करा वाटतंय बरं का. पण असो, गुलाबजामू गोड असले म्हणून जास्त नसते खायचे. बुंदी नाही, मी गुलाबजामू हे उदाहरण सांगितलं हो. उदाहरण, मला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की कोणती गोष्ट प्रमाणातच योग्य गोड लागते बरं का. भले कीर्तन गोड लागतंय मलाही करायला आणि तुम्हाला ऐकायला, म्हणजे ते काय 12 वाजेपर्यंत चालू द्यायचं असतं का? नाही. आता तुमचा स्टॅमिना काय मला माहित नाही, पण माझ्या स्टॅमिनानुसार मी जर 2 गुलाबजामुन खाल्ले तरच मी व्यवस्थित राहते बरं का. तिसरा खाल्ला की मला लगेच मळमळीची गोळी घ्यावी लागते. असा हा धोका तुम्हाला आम्हाला येऊ शकतो. म्हणून जरी कीर्तन गोड लागलं तरी ते अजून 10 मिनिटात संपलंच पाहिजे. संपलंच पाहिजे ना. खाली 10 मिनिटं. धरिला पंढरीचा चोर. असा हा पंढरीचा चोर जनाबाई महाराजांनी सुद्धा धरला आणि काय केला? कैद करून ठेवला बरं का. कुठे? साठविला राहे हृदय संपुष्टी. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हा चोर त्यांनी धरला आणि या हृदयातल्या बंदीखान्यामध्ये कैद करून ठेवला. यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या तो अंतकरणामध्ये साठवला गेला. अजून कुणी साठवला आहे का तुम्हाला माहिती? देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में।
भक्तांनी इच्छेप्रमाणे अंतःकरणामध्ये साठवला गेला. जेव्हा विभीषणजींनी थोडीशी गंमत हनुमंतरायांची केली, नुसता हृदयात राम आहे असं तुम्ही लोकांना किती दिवस झाले सांगताय, पण थोडंसं प्रॅक्टिकल करून दाखवा म्हणून जेव्हा आग्रह झाला तेव्हा त्यांनी सुद्धा आपली छाती फाडावी आणि लक्ष्मणजी सहित सीताराणी सहित रामाचं दर्शन या समाजाला करून दाखवलं. इच्छेप्रमाणे साठविला आहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. अजून काय मागण्याची आस आहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. ये भक्त एवढी भक्ती करतात, पण कधीच या भक्तांनी माझ्याकडे काही मोबदला फायदा म्हणून काही या भक्तीच्या बदल्यात कसल्या प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली नाही. आता भक्तांची ही भक्ती वेगळी तुमच्या आमच्यापेक्षा का ठरते, हीच भिन्नता आहे बरं का. हाच फरक आहे त्यामध्ये. तुम्ही आम्ही 1, 2, 5 मिनिटं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणू, महादेवाच्या मंदिरात जाऊ, ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय 10 मिनिटं म्हणू, लगेच त्याला सांगू वाढावे संतान. हा, मला सांगा, एवढ्या 2 मिनिटाच्या नामात तू एवढं द्यायला रिकामा आहे का? हा, 20 रुपयाचं नारळ फोडलं आणि त्याला म्हणतो आमच्या संसाराची प्रगती होऊ दे. 20 रुपयात येतं का एवढं सगळं? संतानही वाढेल, धनधान्य येईल, सगळी काही प्रगती आपली होईल. भ्रम आहे हा संसारी जीवाचा बरं का. मुळात विषय आपला लांबेल परत. काय मुळात संसाराच्या गोष्टी या मागूच नाही देवाकडे, कारण संतांच्या नजरेत या संसाराला फारसं महत्व नाही. कारण संतांनी आम्हाला सांगितलंय संसार हा एक असा वृक्ष आहे, असं झाड आहे ज्याला फळ नावाची गोष्ट येत नाही. माऊली म्हणतात तुम्ही तर फळच बोलले, पण माझं असं म्हणणं आहे की साधं वास घ्यायला फुल सुद्धा येत, फुलही नाही फळही नाही. काय त्या संसारासाठी तुम्ही आम्ही देवाकडे मागतो? वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, ही पावलोपावली तुमची आमची देवाकडे असलेली मागणी. पण त्या तोलामोलाची भक्ती आमच्याकडे आहे का याच्याकडे लक्ष द्यायला कोणताही जीव तयार नाही. पण भक्त अखंड देवाची भक्ती करतात आणि एवढी भक्ती झाल्यावर सुद्धा कधीच त्या भक्तीचा मोबदला काही मागितला नाही. पण भगवंताची इच्छा आहे की यांनी माझ्याकडे काहीतरी मागावं. आता मागतील, आता नाही मागितलं थोड्या वेळानं मागतील, थोड्या वेळानं नाही, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, अशा त्या काळाची वाट पाहत त्या मागण्याच्या आशेनं भगवंतानं भक्ताच्या मुखाकडे पाहत राहावं. आणि नाही भक्तांनी मागितलं तर चिंतिल्या रोकडे मनोरथ. तो मनी जो जो धरिती तो तया पुढा पुढा लागे देवो. आणि दिधलियाचा निर्वाह तोही मीची करी. मागितल्यावर देतो यात विशेष नाही. तो मनी जो जो धरिती भाव तो तया पुढा पुढा लागे देव. मनातलं मनोरथ भक्ताच्या भगवंतानं पूर्ण करावं, एवढा गोड संबंध या ठिकाणी सांगितलाय. पण मग भक्त मागत नाही, कधीच मुखानं त्यांच्याकडून मागणी झालेली नाही. काही मागणे हे अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आतापर्यंत परंपरेमध्ये कुणीच काही मागितलं नाही देवा, मग आम्ही कोण होतो मागणारे? त्या न्यायाप्रमाणे तुकोबराय म्हणतात आम्हाला तुझं काही लागत तर नाहीच नाही, पण या उलट माझा जीवही आणि भावही तुझ्या चरणी अर्पण करतो. शेवटचं चरण मागण्याची वास देवा बाई, तुका म्हणे जीवा भाव देवा पायी, तुका म्हणे जीवा भाव देवा पायी, तुका म्हणे जीवा भाव देवा तुका म्हणे जीवा भाव देवा पायी, तुका म्हणे जीवा भाव देवा पायी.
बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर बाहेर मूर्ति उभा बाहेर बाहेर आ मूर्ति बुभा बाहेर दाकुटी उभा
श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित या ठिकाणी आहे. सात संगत करणारी सर्वच महाराज मंडळी, वारकरी मंडळी, गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. सर्वच वयानं, ज्ञानानं, मानानं, गुणानं मोठी असलेली मंडळी सर्वांच्या चरणी वंदन. सुज्ञ तज्ज्ञ लोक श्रवण करण्यासाठी समोर उपस्थित आहे. तुम्हाही सर्वांच्या चरणी वंदन. बहुसंख्येनं महिला वर्ग आहे, तुम्हालाही मनस्वी आभार. सुंदर सिस्टीम आहे, सिस्टीमही सुंदर आहे, टीमही सुंदर आहे बरं का, सगळं काही चांगलं आहे. हां, सगळ्यांचे मनस्वी आभार. अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा असावी. आणि एक अर्धा मिनटं संतांच्या नामाचा गजर आपल्याला करायचा, म्हणून ज्याची इच्छा असेल त्यानं, फोर्स नाही करत मी, मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे, तुमचा करायला काय मी फक्त घेतलंय का. भावना असेल मनामध्ये, हात असेल वर करा, मुख असेल, तोंड असेल, म्हणता येत असेल तर म्हणा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव